नमस्कार. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 3. या अध्याय श्रवण किंवा वाचन केल्याने घरातील भूतबाधा नाहीशी होईल. मित्रसह राजाची कथा. श्री गणेशाय नमः. हे भक्त हृदय, विश्राम मंगलधामा. शिवा, सृष्टी हे फळ असणारा तू वृक्ष आहेस. हे षडानंजनका, मदनदहना, भाललोचना, भवभंजन, त्रिपुरांतका. हे सद्योजात वामदेव, तत्पुरुष ईशान, अर्धनारीनतेश्वरा, गंगाधरा, गिरीशा, सर्पभूषणा, सर्वव्यापका. तू निरंजन, गुणत्रयविरहित. तू नामानामाच्या अतीत असून तुझे स्वरूप दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र आहे. एकदा नैमिषारण्यात सूत शौनकादिकांना कथा सांगतात. इक्ष्वाकुवंशात वेदशास्त्र संपन्न, सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मित्रसह नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने आपल्या विशाल शस्त्रास्त्र संपन्न सैन्यबळाने पृथ्वीला निर्भय केले होते. शत्रूलाही त्याची भय वाटे. एकदा त्याने वनात शिकार करीत असताना असंख्य पशुपक्ष्याप्रमाणे एका राक्षसाला या सर्व धामधुमीत ठार मारले. राक्षसाच्या लहान भावाने संतापून राजाचा सूड घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो ब्राह्मणाचा वेश करून राजाकडे आला. आपण निष्णात पाककुशल स्वयंपाकी आहोत असे सांगून राजगृहात स्वयंपाकाची नोकरी मिळविली. एके दिवशी राजाच्या पित्याची श्राद्धतीर्थ होती. राजाने आपले गुरु वशिष्ठांना जेवायला बोलावले. ब्राह्मण वेशधारी राक्षस आचार्याने त्या दिवशी अन्नात नरमांस मिसळले. ऋषी भोजनाला बसले. नरमांसांच्या दुर्गंधीने ते संतापून उठले. त्यांनी राजाला शाप दिला की ब्राह्मण असून तू नरमांस वाढलेस, तू पापी आहेस. तू राक्षस होऊन उपाशी पोटी अरण्यात भटकत राहशील. राजा म्हणाला, मी सर्वथा निर्दोषी आहे. मला भोजनातले कसे तयार केले हे माहीत नाही. तुम्ही आचार्याला विचारा. तोपर्यंत तो ब्राह्मण वेशधारी राक्षस स्वयंपाकी अरण्यात पळून गेला. राजाच्या लक्षात त्याचे कपट कारस्थान आले. तो वशिष्ठांना म्हणाला, तुम्ही मला शाप देऊन अन्याय केला. मीही तुम्हाला शाप देतो. असे म्हणून राजाने हातात पाणी घेतले. तेवढ्यात त्याची पट्टराणी मदयंतीने पुढे येऊन राजाला थांबविले व ती म्हणाली, महाराज, गुरुला शाप द्याल तर कल्पांतापर्यंत यमयातना सोसाव्या लागतील. राजालाही ते मान्य झाले. परंतु हातात घेतलेले पाणी जमिनीवर टाकले तर जमीन नापीक होईल. प्रजेलाही त्याचा त्रास सोसावा लागेल. अन्नधान्याविना प्रजेचे हाल होतील. असा विचार करून राजाने ते पाणी आपल्या पायावर सोडले. त्या पाण्याने राजाचे दोन्ही पाय जळून काळे झाले. तेव्हापासून त्याला कल्मषपाद राजा हे नाव पडले. वशिष्ठांनी ते पाहिले. राजा खरोखर निरपराध हे ओळखून त्यांनी उशाप दिला की हे राजा, तू 12 वर्षांनी शापमुक्त होऊन आपल्या स्थानी परत येशील. वशिष्ठ अंतर्धान पावले. राजाचे रूप पालटले. तो राक्षस रूपात अरण्यात भुकेने व्याकुळ होऊन हिंडू लागला. मिळेल तो प्राणी खाऊ लागला. एके दिवशी अरण्यात एक ब्राह्मण युवक त्याची पत्नी पायवाटेने चाललेले असताना राक्षस वेशधारी राजाने त्या युवकाला पकडले. त्याच्या पत्नीने राजाला विनंती केली, तू राजा आहेस हे विसरू नको. गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. याचे पाप तुला अनंत जन्मे भोगावे लागेल. तुला स्वर्गप्राप्ती होणार नाही. माझ्या पतीला मारू नकोस. परंतु भुकेलेल्या राक्षसाला तिची दया आली नाही. भुकेच्या तीव्रतेने त्याचा सारासार विचार नष्ट झाला. त्याने त्या ब्राह्मण युवकाला खाऊन टाकले. त्या ब्राह्मण युवकाची पत्नी दुःखाने आक्रोश करू लागली. दुःखातिरेकाने तिने राजाला रडत रडत शाप दिला, हे राजा, तू आपल्या पत्नीजवळ शरीर सुखासाठी गेलास तर तुझा तात्काळ प्राण जाईल. माझा शाप ब्रह्मदेवही खोटा करू शकणार नाही. असे म्हणून तिने आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या, चिता पेटविली आणि अस्थीसह स्वतः अग्नीत उडी घालून ती सती गेली. हे पाहून क्रूर राक्षस वेशधारी राजा हळहळला. परंतु वेळ निघून गेली होती. 12 वर्षे संपली. राजा वशिष्ठ ऋषींच्या शापातून मुक्त झाला. आपल्या नगरात येऊन राज्य करू लागला. एके दिवशी त्याने आपली पट्टराणी मदयंतीला ब्राह्मण पत्नीने अरण्यात दिलेल्या शापाची गोष्ट सांगितली. राणीला वाईट वाटले. आपला वंश बुडाला म्हणून ती रडू लागली. राजाने तिला निग्रहाने ब्रह्मचर्य पाळण्याची विनंती केली की त्यामुळे राजाचे प्राणरक्षण तरी होईल. राजाला ते पटले.
आपला वंश पुढे चालू राहावा यासाठी त्याने कुलगुरूला शास्त्रार्थ विचारला. वशिष्ठ ऋषींनी राजाच्या विनंती करून दमयंतीच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करविला, कारण गुरुकडून संतती प्राप्त करून घेता येते. पुढे राजा अरण्यात राहू लागला. तो अरण्यात हिंडत असताना त्याच्या मागे पिशाच्य दिसले. पूर्वी राजाने राक्षस होऊन शाप भोगत असताना जी ब्राह्मण दाम्पत्य मारली होती ती ब्रह्महत्या त्याच्या मागे लागली होती. राजाने अनेक व्रते, दाने, तीर्थयात्रा, तपे केली, परंतु ब्रह्महत्या त्याची पिच्छा सोडित नसे. एकदा राजा विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसला असता नेहमीप्रमाणे पिशाच्य होऊन ब्रह्महत्या पाठीशी होतीच. तेथून गौतम ऋषी आपल्या शिष्यासह संचार करीत आले. राजाने धावत जाऊन गौतम ऋषींचे पाय धरले. गौतम ऋषींनी राजाचे कुशल विचारले. राजा म्हणाला, आपल्या कृपेने राज्य, प्रजा सुखी आहे, व्यक्तिगत दुःखी आहे. त्यानंतर राजाने गौतम ऋषींना आपले पूर्वकर्म निवेदन केले. गौतम मुनी म्हणाले, भूमीवरील दुसरे कैलास म्हणून ज्या क्षेत्राचा महिमा आहे त्या गोकर्ण क्षेत्रावरून मी आलो. तेथे प्रत्यक्ष शिवभगवान कैलासपती ओंकार रूपाने भवानीसह नांदत असतात. तेथे लक्ष्मीसह जनार्दन, व्यास, वशिष्ठ, भृगू, परशुराम तप करीत असतात. देव, राक्षस, किन्नर सेवा करतात. नारद, तुंबरू येथे शिवलीला गातात. अष्टनायिका नृत्य करतात. ऋषी वेदघोष करीत असतात. त्या शिवस्थानाच्या पूर्व दरवाजावर ऐरावतारावर बसून इंद्र दक्षिणेला यमराज, पश्चिमेला वरुणराज व उत्तरेला कुबेर रक्षणासाठी तत्पर असतात. शिवमूर्तीभोवती कात्यायनीचे आवरण आहे. अष्टभैरव, 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसु, नवनिधी, दिग्पाल यांची वस्ती आहे. देवतांचे समुदाय शिवहर शिवहर गर्जर करत असतात. मी तिथेच असतो. अन्य तीर्थक्षेत्रात लक्ष वर्ष केलेले अनुष्ठान आणि या शिवतीर्थावर केलेले 1 दिवस केलेले अनुष्ठान पुण्यलाभ सारखा असतो. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, पर्वकाळ, शिवरात्र या दिवशी येथे समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थाचे फळ मिळते. पूर्वी रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांनी येथेच तप केले. येथील मोक्षदायक शिवलिंग रावणाने कैलासाहून आणले. गजाननाने त्याची स्थापना केली. शिवलिंग स्थापनेची पुरातन कथा सूत सांगू लागले. रावणाची माता कैकसी रावणाच्या कल्याणासाठी, संपूर्ण विजयप्राप्तीसाठी रोज 5 धान्याचे पीठ करून त्याचे शिवलिंग करून पूजा करीत असे. इंद्राने एकदा देशबुद्धीने ते शिवलिंग समुद्रात नेऊन टाकले. कैकसीने अन्न पाण्याचा त्याग केला. हे पाहून रावणाने आईला सांगितले की मी कैलासावर जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मलिंगच तुला पूजेसाठी आणून देतो. रावण 14 विद्या 64 कला निष्णात होता. त्याने वेदांचे भाग करून सारासार निवडले. त्याने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले मस्तक आपल्या हाताने तोडून आपल्या शिराच्या तारा त्याला जोडून ताल स्वरयुक्त राग रागीचे संगीत तयार केले आणि त्यातून भगवान शंकराची स्तुती केली. संगीताच्या स्तुतीच्या प्रभावाने शंकर प्रसन्न झाले. प्रकट होऊन त्यांनी रावणाला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी रावणाने प्रथम आपल्या आईच्या इच्छेनुसार पूजेसाठी शिवलिंग मागितले आणि दुसरे वरदान आपल्यासाठी त्रिभुवनात अत्यंत सुंदर असलेली पार्वतीसारखी स्त्री पत्नी मिळावी असे सांगितले. तथास्तु म्हणून शंकरांनी करोड सूर्याप्रमाणे तेजपुंज असे प्रकाशमान आत्मलिंग आपल्या हृदयातून काढून रावणाला प्रदान केले. आत्मलिंगाची प्राप्ती झाल्यावर रावण प्रसन्न झाला. पार्वतीसारखी सुंदर स्त्री मिळावी या त्याच्या मागणीसाठी भगवान शिव म्हणाले, पार्वतीसारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात दुसरी स्त्री महादेव निर्माण करू शकला नाही, म्हणून तू पार्वतीलाच घेऊन जा असे म्हणून पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले. रावणाला अत्यानंद झाला. एका हातात आत्मलिंग, खांद्यावर पार्वतीला घेऊन रावण शिवाला वंदन करून आपल्या राजधानीच्या मार्गाने चालू लागला. हे पाहून शिवपुत्र गणेश, कार्तिकीय, नंदी, स्कंद, वीरभद्र शंकराला म्हणाले, आदिनाथ, हा कसला भोळेपणा, उदारता, प्रत्यक्ष आदिमाया रावणाला देऊन टाकली. रावण कसा आहे तुम्हाला माहीत नाही का? यावर शंकर त्यांना धीर देत म्हणाले, काळजीचे कारण नाही. तिचा रक्षण करता भगवान विष्णू आहे. तो तिला रावणाच्या हातून मुक्त करण्यासाठी धावत येईल. इकडे रावणाच्या हाती सापडलेल्या पार्वतीने मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूंचे स्मरण केले. हे असुर मर्दना, तू असुरवधांसाठी दशावतार घेतलेस. माझ्या पतीला तुझे रूप अत्यंत प्रिय आहे. धावत येऊन मला या दैत्याच्या हातून मला मुक्त कर. पार्वतीचा धावा कानी ऐकताच भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात त्याच्या समोर आले आणि रावणाला म्हणाले, दशानना, एवढी सुंदर स्त्री तुला कोठून प्राप्त झाली? रावण गर्वाने म्हणाला,
ही पार्वती आहे, मला शंकराने दिली. ब्राह्मण वेशधारी विष्णू म्हणाले, अरे तिला खाली उतरवून तिचे तोंड तरी पहा. रावणाच्या मनात शंका आली. त्याने पार्वतीला खांद्यावरून उतरवून खाली ठेवले. तोपर्यंत विष्णूने वेग मायेच्या सामर्थ्याने पार्वतीला कुरूप, वृद्ध, कळी, अमंगळ, दात पडलेले, कपाळावर आठे असे केले. पार्वती म्हणून आणलेल्या ते स्त्रीचे असे हीन रूप पाहून रावणाने तिला तिथेच सोडून दिले. ते पाहून ब्राह्मण वेशधारी विष्णू खदाखदा हसू लागले. विष्णूंनी तेथेच पार्वतीच्या भद्रकाली म्हणून स्थापना केली. इकडे रावण पुन्हा कैलासावर आला. रागाने तो शंकराला म्हणाला, देवा, तुम्ही माझी फसवणूक केली. पार्वती म्हणून एक अमंगळ कुरूप स्त्री दिली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, पार्वती विविध खेळ खेळणारी आहे. ती तुला तिच्या असंख्य लीला करून असंख्य ब्रह्मांडे दाखवील आणि क्षणार्धात ती सर्व लपवून ठेवील. ती तुझ्या कायात येणारी नाही. तू तिला सांभाळू शकणार नाही. भगवान विष्णूंनी आपल्या शरीरापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि रावणाला सांगितले की मायासुराची कन्या मंदोदरी म्हणून जन्माला येईल. अत्यंत सुंदर असलेली ती तुला पट्टराणी म्हणून प्राप्त होईल. मायासूर तिचे तुझ्याबरोबर कन्यादान करतेवेळी तुला अमोघ शक्ती प्रदान करील. त्यामध्ये 7 कोटी मंत्राचे सामर्थ्य असेल. रावणा, त्याचा उपयोग तू तुझ्या शत्रूवर कर. शंकराच्या सांगण्याने प्रसन्न चित्त झालेला रावण आत्मलिंग बरोबर घेऊन निघाला. वाटेत गजानन गुराख्याच्या रूपात गायी चारीत होता. देवाच्या विनंती करून रावणाच्या हातून आत्मलिंग सोडवून दे. त्याची योग्य ठिकाणी स्थापना करण्याचा त्याचा हेतू होता. म्हणून गजानन रावणाच्या मार्गात उभा होता. तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाली. हातात शिवलिंग घेऊन लघुशंका करणे शास्त्राच्या विरुद्ध नियम होता. रावण आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नव्हता, कारण तसा शंकराचा आदेश होता. रावणाला तेवढ्याच गजानन गुराखी दिसला. रावणाने जवळ जाऊन गुराख्याला सांगितले की मी लघुशंका करून येईपर्यंत हे आत्मलिंग हातात घेऊन उभा राहा. तेव्हा गुराखी म्हणाला, माझ्या गायी रानोमाळ फिरतात, त्या दूर पळून जातील. तुम्हाला लघुशंकेला बराच वेळ लागेल. त्यासाठी मी तुम्हाला 3 हाका मारीन. त्या संपल्यावर तुम्ही नाही आलात तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवून गायीच्या मागे जाईन. ठीक आहे, म्हणून रावणाने आत्मलिंग गुराख्याच्या रूपातील गजाननाच्या हातात दिले आणि तो लघुशंकेसाठी जरा दूर आडबाजूला गेला. रावणाला जाऊन 2 घटका झाल्या. गजाननाने थोडा वेळ थांबून 2 हाका मारल्या. 3री घटका झाली. गजाननाने 3री हाक मारून सांगितले, रावणा, 3 घटकापर्यंत मी थांबलो. माझ्या गायी फार दूर गेल्यात. तुझे हे लिंग घेण्यासाठी तू लवकर ये. रावण हाताने थांब थांब म्हणत खुणा करीत होता, परंतु गजाननाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि मी चाललो असे म्हणून तो निघून गेला. रावणाला राग आला. तो तसाच अपवित्र अवस्थेत उठला आणि धावत जाऊन ते आत्मलिंग उचलू लागला. परंतु ते आत्मलिंग हलेना. ते जमिनीशी एकरूप झाले. रावणाने त्याची सारी शक्ती पणाला लावली, परंतु ते आत्मलिंग सुतभर हलले नाही. एवढ्यात गुराखी गायी पृथ्वीमध्ये गुप्त होतात. रावणाने पाहिले. रावण त्वेषाने धावत गेला. त्याने गुप्त होणाऱ्या गायीचा कान पकडला. गाय भूमीत गुप्त झाली. रावणाने तिथेच विधिवत आत्मलिंगाचे पूजन केले. तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर हे नाव पडले. रावणाची माता तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली. रावण, कुंभकर्ण, बिभीषण या सर्वांनी तेथे शंकराचे अनुष्ठान केले. भगवान शिवाच्या वरदानामुळे रावणाला अपार शक्तीचा लाभ झाला. त्याने देवांना जिंकले. मायासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली आणि एक दिव्य शक्ती कन्यादानाच्या वेळी दिली. रावणाच्या असंख्य पुत्रांपैकी इंद्रजित महापराक्रमी झाला. त्याने इंद्रालाही पराभूत केले. अनुष्ठानामुळे रावणाला प्रचंड धनलाभ झाला. असा हा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा आहे. गौतम मुनी म्हणाले, राजा, मिथिलापुरीच्या राजाने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभासाठी आम्ही जात असताना एक चमत्कार पाहिला. तिथे एक अपवित्र चांडाळ योनीतील स्त्री, जी आंधळी, कुष्ठरोगी, हातपाय, नाक, कान सडलेल्या अवस्थेत जमिनीवर पडली होती. तिच्या शरीरावर पुरेसे वस्त्र नव्हते. अन्न पाण्याविना तडफडत होती. तिचा अंतिम समय आल्यावर भगवान शिवाने तिच्या आत्म्याच्या उद्धारासाठी विमान पाठवली. विमानात 4 शिवगण बसले होते. ते शिवलीला गात होते. त्यांना पाहून आम्ही विचारले, तुम्ही लोक कोणाच्या आत्म्याच्या उद्धारासाठी आला आहात? ते म्हणाले, त्या चांडाळ स्त्रीच्या उद्धारासाठी भगवान शिवाने आम्हाला मृत्यूलोकात पाठवले आहे.
आम्ही विचारले, या चांडाळ स्त्रीने असे कोणते पुण्यकर्म केले की जिच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष शिवाने विमान पाठवले. आता पुढे सुमित्रेची कथा. कैकेयी नावाच्या ब्राह्मणाला सुमित्रा नावाची सुंदर मुलगी होती. लहानपणी विवाह झाला आणि ती लवकरच विधवा झाली. तारुण्य अवस्थेत तिचा स्वतःवर संयम न राहिल्याने ती भ्रष्ट होऊन व्यभिचार करू लागली. तिच्या वागण्यामुळे आई बापा चिंतित झाले. त्यांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही. तिच्या अशा व्यभिचाराने ती एकदा गर्भवती झाली. तेव्हा लोक निंदा करू लागले. हे ऐकून मातापित्याने तिला घरातून घालवून दिली. ती फिरत फिरत एका धनवान शूद्राजवळ जाऊन राहू लागली. तिला पुष्कळ मुले झाली. त्या शूद्राच्या सहवासात राहून तिला मद्यपान मांस खाण्याचे व्यसन लागले. नोकरांना घेऊन एके दिवशी तो शूद्र शेतावर गेला असता तिला मांस खाण्याची इच्छा झाली. भुकेच्या तीव्रतेने आणि मद्याच्या नशेत तिने नीट पाहिले नाही. बकरा समजून गायीच्या वासराच्या मानेवर सुरी चालविली. गायी हंबरू लागल्या. तेव्हा तिने पाहिले आणि आपण बकरा समजून वासरू मारले. तेव्हा तिच्या तोंडून नकळत शिव शिव काय केले मी, नकळत पाप झाले. अर्धे अधिक मांस तिने खाल्ले, अर्धे बाहेर टाकले आणि वाघाने वासरू मारून खाल्ले असा बोभाटा केला. त्यानंतर ती मरण पावली. यमदूत तिला नरकात घेऊन गेले. तिला अनंत यातना दिल्यानंतर यमदूतांनी चित्रगुप्ताला विचारले, हिच्या नावावर काही पुण्यकर्म आहे का? चित्रगुप्त म्हणाला, नकळत गायीचे वासरू मारले. तेव्हा वाईट वाटून तिने शिव शिव असे शब्द उच्चारले. हे ऐकून यमाने तिला चांडाळ योनीत जन्म दिला. ती जन्मापासून आंधळी कुरूप म्हणून जन्माला आली. तिच्या जन्मानंतर माता पिता मृत्यू पावले. अशी ती निराधार होऊन भटकत भीक मागत असताना वाटेने गोकर्ण क्षेत्राला काही यात्रेकरू चालले होते. त्यांच्याबरोबर गोकर्ण महाबळेश्वरला तीर्थावर आली. भद्रावतीच्या मंदिराजवळ पडून ती आर्तपणे भीक मागत होती. शिवरात्र असल्याने तिला अन्न मिळाले नाही. एका भक्ताने बेलाचे पान तिच्या हातावर टाकले. खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते भिरकावले. ते नेमके शिवलिंगावर पडले. अशा रीतीने शिवरात्रीचा उपवास, शिवभक्तांच्या संगतीत जागरण, शिवघोष तिच्या कानावर पडून तिला शिवस्मरण घडले. बिल्वदल फेकल्याने शिवपिंडीची पूजा घडली. असे तिच्या हातून पुण्य झाल्याने तिला न्यायला विमान पाठविले. ही गोष्ट सांगून गौतम ऋषींनी गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगितले आणि ते मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन बिल्वदल वाहून शिवलिंगाची पूजा कर, त्याने तुझी सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून गौतम ऋषी मिथिला नगरीकडे यज्ञासाठी निघून गेले. मित्रसह राजा लगेच गोकर्ण महाबळेश्वरला येथे गेला. शिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीची यथासांग पूजा केली. शंकर भगवान प्रसन्न झाले. राजाचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. त्याचवेळी कैलासाहून एक विमान आले. शिवगण शिवस्तुती गात होते. वाद्ये सुस्वर वाजत होती. देव पुष्पवृष्टी करीत होते. त्या विमानात राजा मित्रसहला शिवगणांनी बसविले. राजाचे रूप पालटले. प्रत्यक्ष भगवान शिवांचे रूप त्याला मिळाले. त्याला स्वरूपता मुक्ती मिळाली. श्रीधर स्वामी म्हणतात, हे पांडुरंगा, हे कैलास विलासा, श्रीधराला तूच वरदान देतोस. तूच पुढील कथा माझ्याकडून वदवून घे. श्रोत्यांनी अवधानरूपी अलंकार या श्रीधराला देऊन त्याचा गौतम करावा. पुढील कथा याहून सुंदर. अध्याय 3 समाप्त. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.